नंदुरबार लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रचाराला महाविकास आघाडीने सुरुवात केलेली आहे। यासाठी महाविकास आघाडीचे नेते जे आहेत ते सर्व एकवटलेले आहेत आणि आजपासून नंदुरबार लोकसभेच्या उमेदवारीच्या प्रचाराला सुरुवात होणार आहे। यासाठी बोलण्यासोबत आपल्यासाठी सोबत काँग्रेस आमदार कुणाल पाटील आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून बाबा, आजपासून नंदुरबार लोकसभेच्या प्रचाराला सुरुवात होते, काय सांगणार नेमकं? नंदुरबार लोकसभेचे आमचे उमेदवार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांची उमेदवारी घोषित झाल्याच्या नंतर आज पहिल्यांदा प्रेस कॉन्फरन्स आणि पक्षाची इंडिया आघाडीची बैठक आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे। आणि या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून येणाऱ्या पुढच्या काही दिवसांमध्ये जी आमची इंडिया आघाडीची प्रचाराची रणनीती असेल त्या माध्यमातून चर्चा आम्ही आज या ठिकाणी पत्रकार महोदयांशी केलेली आहे। आणि एकंदर इंडिया आघाडीला जे वाढतं प्रतिसाद लोकांकडून मिळतोय आणि जो प्रचंड मोठा असंतोष भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये लोक आहेत तो आज रस्त्यावरती फिरताना लोक ओपनपणे बोलून दाखवत आहेत। आणि लोक जाहीरपणे सांगतायत की गेल्या 10 वर्षामध्ये या देशाला रसातळाला नेण्याचं काम, ह्या देशातल्या प्रत्येक घटकावरती अन्याय करण्याचं काम या भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। आणि त्यामुळे इंडिया आघाडीच्या माध्यमातून एक सक्षम सरकार भविष्यामध्ये आम्ही देणार आहोत। आणि त्याकरता ज्या न्यायाच्या गॅरंटी आज आमच्या नेते राहुलजी गांधी यांनी घोषित केल्या आहेत त्या न्यायाच्या गॅरंटीच्या विषयी आज आम्ही पत्रकार महोदयांना सांगितलं। आणि सर्वसामान्य माणसापर्यंत ह्या न्यायाच्या गॅरंटी असतील, त्याच्यामध्ये महिलांकरता न्याय आहे, त्याकडे युवकांकरता रोजगाराचा न्याय आहे, ज्याकरता शेतकऱ्यांकरता न्याय आहे, ज्याच्यामध्ये हमीभाव त्याला मिळाला पाहिजे, त्याकरता आदिवासी दीनदलित माणसांकरता न्याय आहे, या सर्व न्यायाच्या गॅरंटी घेऊन आम्ही आज लोकांपुढे जातो आहोत। आणि आम्हाला खात्री आहे की या सर्व पार्श्वभूमीवरती लोक सर्वसामान्य माणसं इंडिया आघाडीच्या पाठीमध्ये उभे राहणार। बाबा, पण ऐन निवडणुकीच्या तोंडावरती आयकर विभागाकडनं काँग्रेस पक्षाला नोटीस जाते, याचा अर्थ काय समजावं नेमकं? याचा अर्थ हा आहे की ह्या देशातली लोकशाही संपुष्टात आणण्याचं काम चाललेलं आहे। या देशामध्ये इतका मोठा प्रचंड मोठा भ्रष्टाचार, ज्याच्यामध्ये निवडणूक रोख्यांचा भ्रष्टाचार तुम्ही आता ऐकला असेल, इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या माध्यमातून ज्या ज्या लोकांवरती यांनी धाडी टाकल्या, ज्या ज्या लोकांवरती इन्कम टॅक्सच्या रेट झाल्या, त्या लोकांकडून दुसऱ्या तिसऱ्या दिवसानंतर यांनी रोखे त्या ठिकाणी स्वीकारलेले आहेत भारतीय जनता पक्षाच्या खात्यामध्ये। आणि तो सर्व दाबून टाकण्याकरता आणि आज तुम्हाला माहीत असेल की अरविंद केजरीवाल जे दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत त्यांना त्यांनी अटक केलेली आहे। अशा अनेक लोकांना दबाव टाकून दबाव यंत्राच्या माध्यमातून त्यांनी केलं। त्याचा एक दबावाचा भाग म्हणून या ठिकाणी काँग्रेस पक्षाची खाते गोठवण्याचं काम झालं आहे। परंतु आमचे नेते राहुलजी गांधी हे कोणालाही घाबरणारे नेते नाही आहेत। त्यांनी सांगून टाकलेलं आहे डरो मात। त्यामुळे काँग्रेस पक्षाचा कोणताही कार्यकर्ता घाबरलेला नाही आहे। आणि जरी भविष्यामध्ये यांनी खाते गोठवले असतील तर सुद्धा सर्वसामान्य माणूस आज पैसे जमा करून काँग्रेस पक्षाच्या आणि इंडिया आघाडीच्या लोकांना तरी मदत करतोय, त्यामुळे याचा कोणताही परिणाम आमच्यावरती होणार नाही। बाबा, पण आपण जिंकण्यासाठी प्रयत्न करतायत, परंतु वंचित बहुजन आघाडीच्या आपल्यासोबत राहणार नाही आहे, तर याचा सरळ सरळ फायदा जो आहे तो भाजपाला होणार। त्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहे काँग्रेस पक्ष? बघा, वंचित बहुजन आघाडीचा जो विषय आहे तो उच्च पातळीवरचा विषय आहे। इंडिया आघाडीच्या स्तरावरती त्याच्यामध्ये चर्चा चालू आहेत। परंतु आम्हाला खात्री आहे की प्रकाश आंबेडकर साहेब आणि त्यांची संपूर्ण कार्यकर्त्यांची टीम ही इंडिया आघाडी बरोबर राहणार आहे। आणि दलित समाज असेल किंवा त्या विचारांची सर्व जी काही लोक असतील ते सर्वजण इंडिया आघाडी बरोबर मनाने जुडलेले आहेत, हृदयाने जुडलेले आहेत। त्यामुळे ती भारतीय जनता पक्षाला कधीही मतदान करू शकत नाही, ते संपूर्ण मतदान हे इंडिया आघाडीलाच होणार आहे। बाबा, आपण आता एक वक्तव्य केलं आहे की भाजपा असो किंवा महायुती असो याचे उमेदवार बदलण्याची नामुष्की यांच्यावरती आलेली, काय सांगणार नाही या विषयावरती आपण? आज जवळपास अनेक मतदारसंघामधून आम्हाला माहिती मिळत आहे, तुमच्याही मतदारसंघामध्ये आम्हाला वृत्तपत्रामध्ये वाचायला मिळत आहे की अनेक भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी त्या ठिकाणी बैठका घेत आहेत। आज आमच्या धुळे लोकसभेचा आपण बातमी जर वाचलात तर काल सटाण्यामध्ये एक जवळपास 1000-1500 लोकांचा मेळावा झाला आणि त्यातील भारतीय जनता पक्षाच्याच पदाधिकाऱ्यांनी मागणी केलेली आहे की आमचा उमेदवार बदलावा। आणि मला असं वाटतं की जवळपास अनेक मतदारसंघ, शिंदे गटाचे अनेक उमेदवार त्या ठिकाणी बदलले जात आहेत, अजितदादा पवार गटाचे अनेक उमेदवार बदलण्याची मागणी त्या ठिकाणी होते। त्यामुळे त्यांच्यामध्ये ताळमेळ नाही आहे, यांच्यामध्ये यांना सत्तेकरता हपापलेली ही सर्व माणसं आहेत आणि त्यामुळे त्यांची ती नामुष्की आली आहे, ही गोष्ट खरी आहे आणि त्याचा फायदा नक्कीच इंडिया आघाडीला होणार। बाबा, शेवटचा प्रश्न, जागा वाटपावरनं महाविकास आघाडीत तिळा हा सुटताना दिसत नाही, अनेक जागांवरती जे आहे ते तिळा हा कायम आहे, नेमका कधीपर्यंत होईल आणि जागा वाटपाचे कार्यक्रम नेमके कधी संपेल? महाविकास आघाडीमध्ये कुठेही तिढा नाही। तुम्ही बघितलं असेल की आमचे सर्व नेते मंडळी एका जागेवर बसून एका ठिकाणी ही सर्व चर्चा करतायत। अतिशय एक दिलाने या सर्व जागा वाटप व्यवस्थितपणे पार पडत आहे
आणि त्यानंतर जेव्हा प्रचाराला निघतील तेव्हा आमचे महाविकास आघाडीचे सर्व नेते एकत्रपणे प्रचाराच्या माध्यमातून लोकांसमोर जाणार आहेत. त्यामुळे आमच्यामध्ये कुठेही मतभिन्नता नाही. आमची सर्व जागा वाटप ही पुढच्या 4 दिवसामध्ये डिक्लेअर होऊन चुकलेली असेल. धन्यवाद बाबा. कितीही नोटीस आला तरी देखील फरक पडणार नाही. तर अनेक जागा ज्या आहेत ते भाजपाकडनं किंवा महायुतीकडनं या बदलण्याचे संकेत जे आहे ते आमदार कुणाल बाबा पाटील यांनी दिलेले आहे. जितेंद्र बैसाने, TV9 मराठी, नंदुरबार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.